2 नंबरची कुस्ती मैदानावर लागते. दादा शेळके विरुद्ध पैलवान सिकंदर सिंग. इनाम घेण्यासाठी स्टेज कडे यायचंय. कुस्ती सुरू झाली. पापण्या मिटू नका. आनंदाला वंचित राहाल. पैलवान दादा शेळके महाराष्ट्र केसरी आणि सिकंदर शेख महाराष्ट्र केसरी उत्सव में हिंद श्री शंभो महादेव उत्सव तळपुरसंगी तालुका हवेली जिल्हा पुणे. काटेकी टक्कर 25 मार्च 2000. कुस्ती सुरू झाली. सिकंदर शेख यांची कुस्ती सुरू झाली. अतिशय प्रेक्षणीय कुस्ती. कुस्ती अतिशय फास्ट होतीये. इतकी फास्ट होतीये की खाली कोण आणि वर कोण त्यांच्या काळ्या कलरच्या चड्डीचा दादा शेख आहे आणि सिकंदर शेख समोर. पंचांचा निर्णय हा अखेरचा निर्णय राहील. या कुस्तीसाठी पंच म्हणून कामगार केसरी बाळासाहेब भोसले व उपमहाराष्ट्र केसरी संतोष भाऊ गरुड हे दोन्ही पंच म्हणून काम पाहतील. अतिशय प्रेक्षणीय कुस्ती आहे. महाराष्ट्राच्या कुस्ती क्षेत्रातले एकेकाळचे वादळी पैलवान संतोष भाऊ आणि बाळासाहेब वस्ताद हे दोन दिग्गज माणसं आखाड्यामध्ये आहेत. कुस्तीला प्रारंभ. चौदंडी सुरू आहे. गर्दनखेच सुरू आहे. पोलादी मनगटाला भिडलेले आहेत. विको कमी करा. स्पीकर ऑपरेटर. तर टाळ्याच्या गजरात स्वागत करा. अतिशय प्रेक्षणीय कुस्ती चालू आहे मैदानावर. शबाश. वारे वा सिकंदर. वारे वा दादा. चपळाईने कुस्ती करण्यामध्ये हातखंड असणारा सिकंदर शेख दादा शेळके हे दोन्ही पैलवान सोलापूर जिल्ह्यातला एक बेमळ्याचा, एक महोळचा, एक गंगावेसला, एक आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलाला अजून एक काकासाहेब पवार आणि शिवछत्रपती गोविंद त्या पवारांचा एक पट्टा आहे आणि यशवंतराव हरबोलेंचा एक पट्टा आहे. जवळजवळ 3 लाख रुपये रक्कम आहे या कुस्तीला. दादाने सिकंदरचा कब्जा घेतला. पुरसंगी टाळ्या वाजवा की. सिकंदरला बसवणारा पैलवान महाराष्ट्रात दादा शेळके नावाचा आहे. नाहीतर कुठं बसतच नाही. ती आग आहे आग. घुटना. हो हो हो. हलक्या काळजाची माणसं आताच घर गाठा. काहीतरी घडतंय. ओ घुटना. काहीतरी घडतंय. शबाश दादा. शबाश सिकंदर. इतिहासामध्ये पहिल्यांदा सिकंदर शेखला घुटना ठेवणारा पैलवान दादा शेळके. आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलचे वस्ताद आदरणीय काकासाहेब पवार व गोविंददादा पवार यांचा पट्टा महाराष्ट्र केसरी दादा तालमीचे वस्ताद हिंद केसरी महाराष्ट्र केसरी अभिदादा कटके. गोकुळ वस्ताद तालमीचे वस्ताद महाराष्ट्र केसरी दत्तभाऊ गायकवाड. पुणे जिल्हा कुस्तीकर संघाचे वस्ताद राहुलदादा काळभोर. या सर्व मान्यवरांचे या कुस्ती आखाड्यासाठी सहकार्य असतं. त्यांचं देखील शंभू महादेव उत्सव कमिटी व समस्त गावकरी मंडळी फॉर्च्युनच्या वतीने
त्यांना धन्यवाद देतो.